डॉक्टर, माझा ECG नॉर्मल, ब्लड टेस्ट सुद्धा नॉर्मल, पण तरीही मला काहीतरी वाईट होणार असं वाटतं. एका पेशंटने मला हे सांगितले. त्यांचे रिपोर्ट खरंच नॉर्मल होते, परंतु मन शांत नव्हतं. अचानक धडधड वाटणे, घाम फुटणे, तसेच कधीतरी पोटात गोळा येणे, लूज मोशन्स होणे, त्याचबरोबर झोप सुद्धा लागत नव्हती आणि मनात सतत एकच विचार, मला काहीतरी गंभीर आजार तर नसेल ना. त्यांनी अनेक तपासण्या केल्या, अनेक डॉक्टरांना दाखवले, परंतु प्रत्येक वेळी एकच उत्तर मिळायचे, तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, तुम्हाला काहीही झालेलं नाही. मग प्रश्न पडतो, जर सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरीही एखादी व्यक्ती एवढी अस्वस्थ का असू शकते? कारण प्रत्येक समस्या ही रिपोर्टमध्ये दिसेलच असे नाही. काही वेळा मन हे चिंता आणि काळजीमध्ये काम करत असतं आणि त्याला शरीर हे प्रतिसाद देत असतं. म्हणूनच धडधड होणे, घाम फुटणे, अचानक बेचैन वाटणे, झोप डिस्टर्ब होणे अशी लक्षणं दिसू शकतात. आणि महत्वाचे म्हणजे ही लक्षणं खोटी नसतात, पेशंटला ती खरोखरच जाणवत असतात. म्हणूनच होमिओपॅथीमध्ये फक्त पाल्पिटेशन्स, ऍसिडिटी, मायग्रेन, स्लीप डिस्टर्बन्स एवढेच बघितल्या जात नाही, तर त्याचबरोबर त्यामागची भीती, त्याची चिंता, काळजी, इमोशनल ट्रॉमा, त्याचबरोबर त्या व्यक्तीचा रिस्पॉन्स समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो. तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल असतील आणि तुम्हाला सुद्धा सतत भीती, काळजी, बेचैनी असं वाटत असेल तर या इमोशन्सकडे दुर्लक्ष करू नका. संपूर्ण लक्षणांचा आणि पेशंटच्या पर्सनॅलिटीचा विचार करून त्यांना एक होमिओपॅथिक मेडिसिन देण्यात आले. त्यामुळे त्यांची बेचैनी हळूहळू कमी व्हायला. कधी कधी रिपोर्ट्सपेक्षा मन काय सांगतंय हे समजून घेणं जास्त महत्वाचे आहे. म्हणूनच काळजी घ्या, शरीराची आणि मनाचीही. धन्यवाद.